इमर्जन्सी मेडिसिन डे सध्या साजरा होतोय आणि या ठिकाणी जर बघितलं पोलीस आयुक्तालय पुणे शहर या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात येत आहे मुलांना हॉस्पिटलच्या वतीने हे ट्रेनिंग देण्यात येत आहे। चला तर जाणून घेतोय नक्की यामध्ये CPR जे ट्रेनिंग आहे यामध्ये कशा पद्धतीने मुलांना ट्रेन करण्यात येते आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी करण्यात येते। आपण सर्वात पहिला पेशंटच्या बाजूला जायचं आणि त्याच्या शोल्डर वरती, ठीक आहे, दादा ताई उठ रे, तुला बरं वाटतंय का? तुम्ही तुमच्या कुठल्याही पद्धतीत लँग्वेज मध्ये तुम्ही त्याला फक्त हात लावून आणि टॅप करून असं जोरात, दादा तू ठीक आहेस का, आर यू ओके, हे आपण करून बघितलं, ठीक आहे, ह्याला रिस्पॉन्स नाही आला, काय करायचं बघायचं, दुसरं हे पण बघायचं, दोन्ही पण नाही आहे, दुसरी गोष्ट टिक मार्क झाली आता, ठीक आहे। तिसरी नाडी कुठे बघता तुम्ही? प्रत्येकाला नाडी बघणार येतं, प्रत्येकाला नाडी सापडते? कोणी सांगेल का उठून कुठे बघायची आणि कशी बघायची? कसं बसलं समजलं? गुडघ्यावरती बसलेला आहे, आपली कंबर स्ट्रेट आहे, ठीक आहे, आणि हा जो हात आहे स्ट्रेट आहे, हे आणि हे एका लाईन मध्ये, समजते? एका लाईन मध्ये, असं नाहीये आपण छातीला ढकलत नाहीये, पेशंटला दाबतोय छाती, म्हणून पेशंटच्या वर येणं महत्वाचं आहे। म्हणजे आपली ताकद जी पण ह्याच्या शोल्डर मध्ये असेल आणि एल्बोज मध्ये असेल ते पेशंटच्या छातीवरती देता येईल, ठीक आहे, समजलं? हँड पोझिशन कुठे? आता सध्या इथे बोटं लावलेत, तुम्हाला दिसणार नाही ह्या साईडला, तो पल्स चेक करतोय आणि छाती वर किंवा खाली होते की नाही तेही चेक करतोय। म्हणजे काय चेक करतोय? पेशंट श्वास घेतोय की नाही आणि पेशंटचं हृदय आणि फुफ्फुस दोन्ही चालू आहेत की नाही ते बघतायत। बघितली तुम्ही छाती तेवढी जाते आत, किती आहे बघितली, ठीक आहे, स्पीड किती आहे बघितला? एका मिनिटात म्हणजे एका सेकंदात 2दा दाबायला पाहिजे, करताना ते आपल्याला आपण बघूया, ठीक आहे। तुम्ही जसं मी आज सकाळी बघितलं 1-2 मिनिटाच्या करण्याला काही अर्थ राहणार नाही, कारण की ते हार्ट लगेच तुम्ही बाहेरचं बंद केलं तर रक्त सप्लाय बंद होणार आहे। हे दिल्यानं काय होतंय? वरून जो आपण दाब देतोय त्या दाब दिल्यामुळं हार्टमध्ये हृदयामध्ये जे रक्त साचलं होतं बाहेरचं दिल्यानंतर ते हार्ट दबतंय, हार्ट दबल्यामुळं त्यातलं रक्त इथे कुठे काय येते? मेंदू, किडनी, लिव्हरला ह्याला पोचते, ठीक आहे, ह्याला आपण अंबू बॅग म्हणते, नावात पडायची काही गरज नाहीये, पण असं एक असतं, ठीक आहे। हे आपण पेशंटच्या तोंडावरती लावतो, ठीक आहे। हे आता कसं करायचं ते समजवतो। आतापर्यंत सगळं समजलं तर ती 30 वेळा करणार आहे, ठीक आहे, आणि 2 वेळा शेखर ब्रदर ऑक्सिजन देणार आहे। डॉक्टर सुजय पाटील आणि माझ्याबरोबर स्नेहल मॅडम आहेत। आम्ही दोघंही अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणेमधून आलेलो आहेत। आपण 27 मे ला वर्ल्ड इमर्जन्सी डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या अनुषंगाने आपण पोलीस ग्राउंड शिवाजीनगर इथे सगळे एकत्र आलेलो आहेत। आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं। CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो। ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या। CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही। प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो। तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहेत आणि ह्याच्यात सर्व पद्धतीने समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेली आहे, ठीक आहे। ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो। पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्त्वाचं आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो। हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियंट ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटचं आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी।
आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतला आहे सरांनी. CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPRची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे. या अगोदरसुद्धा असे प्रोग्राम या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहेत. त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद आभारी आहोत.